हा रस्ता कुठे जाणार? बड्या बापाच्या मद्यधुंद मुलाने काही महिन्यापूर्वी पुण्यातल्या कल्याणी नगर भागात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या तरुण तरुणीला चिरडले होते. परवा रविवारी मध्यरात्री एका मद्यधुंद डंपर चालकाने झोपलेल्या 9 मजुरांना वाघोलीत चिरडले. त्यात वर्षभराच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला. 6 जण गंभीर जखमी आहेत. अमरावतीवरून पुण्यात आलेल्या या 9 जणांना वाघोली केसनंद परिसरात डंपरने चिरडले. पोटासाठी विदर्भातून पुण्यात मुक्काम हलवलेल्या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता, पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांना चिरडले. तो डंपर दुसऱ्या बाजूला वळला असता तर आणखी अनेकांचा बळी गेला असता. या मजुरांना कोणी चिरडलं? या तिघांना नेमकं कोणी मारलं? यात चूक कोणाची? मद्यधुंद मालकाची की दारू प्याल्यावरही स्टिअरिंग हाती घेता येते ही हिंमत देणाऱ्या यंत्रणेची? मुद्दा एवढाच नाही, ही घटना म्हणजे आपल्या देशाचा एक चेहरा आहे. एरवी विकासाच्या नावाने आपण फार बोलत असतो, मात्र ज्या देशात कष्टकरी मजुरांना रस्त्यावर झोपावे लागते त्याचे काय करणार? करोनाच्या कालावधीत करमाडजवळ कामगारांना भरधाव रेल्वे चिरडते आणि त्यांची भाकरी इतस्ततः फेकली जाते. चे काय करणार? हा समन्यायी विकास आहे का? दिवसभर काबाड कष्ट करून झोपलेल्या कुटुंबाला चिरडले जाते आणि धनदांडग्याच्या पोराने खून करूनही त्याला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली जाते. हा विकास आहे का? पुण्यात रविवारी मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेमुळे दोघांसह वर्षभराच्या चिमुकलीचे डोळे कायमचे मिटले. मनाला सुन्न करणाऱ्या या एक ना अनेक दुर्घटना रस्त्यावरील अपघातांमुळे दररोज घडत आहेत. राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे दररोज लोकांचे जीव जात आहे. एवढे होऊनही यंत्रणा अशी बेमुरवतखोर आहे की पाण्यावर तरंग नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसापूर्वी लोकसभेत बोलताना सांगितले होते की रस्ते अपघातांबद्दल आपल्या देशाची स्थिती इतकी वाईट आहे की आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये मला तोंड लपवावे लागते. रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. इतर देशांमध्ये शालेय वयापासून वाहतुकीचे नियम पाळण्याचे संस्कार केले जातात. अतिशय कठोर कारवाई नियम तोडणाऱ्यावर केली जाते. आपल्याकडे सिव्हिक सेन्सचा अभाव अनेक ठिकाणी दिसतो. या संदर्भातही चित्र फार वेगळे नाही. कायद्याचा धाक नसल्याने ड्रंक अँड ड्राईव्ह मुळे नियमितपणे अपघात होतात. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते. त्यामुळे राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. 1 जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान राज्यात एकूण 14,170 अपघात झाले. त्यात 11,898 नागरिक जखमी तर 6,229 लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यात महिलांच्या मृत्यूची संख्या तुलनेने बरीच जास्त होत आहे. 2021 मध्ये 1,368, 2022 मध्ये 1,632, 2023 मध्ये 1,867 तर जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान 1,459 महिलांचा मृत्यू झाला. देशपातळीवरील अपघातांच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतातील रस्ते अपघात यावर गेल्या वर्षी अहवाल प्रसिद्ध केला होता. यातील आकडेवारी भयंकर आहे. 2022 मध्ये 4,61,000 अपघात झाले असून त्यामध्ये 1,68,000 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. यात 4,43,000 जखमी झाले आहेत. आधीच्या वर्षातील आकडेवारीशी तुलना करता या अहवालानुसार अपघातात 11.9%, मृत्यूंमध्ये 9.4% तर जखमींच्या प्रमाणात 15.3% वाढ झाली आहे. दरवर्षी सरासरी 1,78,000 लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यापैकी 18 ते 34 वयोगटातील 60% आहेत. जीवाशी खेळणारी दररोजची अपघातांची मालिका आपल्याला कमी करायची असेल तर शालेय जीवनापासून वाहतूक नियमांचे पालन किती महत्त्वाचे हे अभ्यासक्रम तयार करून शिकवावे लागेल. ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात नियम आणखी कडक करावे लागतील. नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी लागेल. मद्यधुंद चालकांचे वाहन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. मात्र हे सर्व करण्याची क्षमता असलेली यंत्रणा कुंभकर्णी झोपेत असल्याचे निराशाजनक चित्र आहे.
यासाठी विकासाच्या प्रारूपाचाच एकदा फेरविचार केला पाहिजे, अन्यथा रस्त्यावरील मृत्यूचे तांडव अटळ आहे. लोकमत. धन्यवाद.